गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. गेल्या सत्रामध्ये आपण 13व्या अध्यायाच्या 8व्या श्लोकावर ज्या ओव्या आहेत त्यापैकी 500व्या ओवीपर्यंत पोहोचलो. आता 500च्या पुढे सुरू करू आपण. ज्ञानदेव महाराज काय म्हणतात पाहूया. क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग हे सुरू आहे. करेक्ट. याच्यामध्ये ज्ञानदेव महाराज म्हणतात की हे डोळस अर्जुना, स्थैर्य या नावाने जिचं विशेष वर्णन केलं जातं ती हीच अवस्था होय असं समज. तर स्थैर्य या विषयाबद्दल आपण मागच्या वेळेस बोललो होतो. यावेळेस आपण त्याच्या पलीकडचा विषय सुरू करू. त्याच्या पलीकडचा काय विषय आपण बघूया. हे स्थैर्य निधडे जेथ आंगे जीवे जोडे ते ज्ञानाचे उघडे निधान साचे. हे न ढळणारं स्थैर्य ज्या पुरुषाच्या शरीराच्या व मनाच्या ठिकाणी प्राप्त झालंय तो पुरुष ज्ञानाचा खरा उघडा ठेवा आहे, ज्याचं मन स्थिर झालेलं आहे, ज्याची बुद्धी स्थिर झालेली आहे. आणि साळू जैसा घरा का दंदिया हाती येरा न विसंबे भांडारा बद्धकू जैसा. अथवा ब्रह्मराक्षस अथवा अस्सल सर्प जसा आपलं धन असलेल्या घराला विसरत नाही किंवा योद्धा जसा हत्याराला विसरत नाही त्याप्रमाणे, किंवा अथवा लोभी पुरुष आपल्या खजिन्याला जसा विसरत नाही, स्थैर्य काय आहे किंवा त्याच्या पलीकडचा जो विषय आहे, स्थैर्याच्या पलीकडचा कुठला विषय आपण बघूया. विनोबा काय म्हणतात आपल्याला त्याच्याबद्दल. 8वा श्लोक आहे ना इथे, यांच्या याच्यात 7वा श्लोक आहे तो. नम्रता दंभ शून्यत्व अहिंसा रुजता क्षमा पावित्र्य गुरु शुश्रूषा स्थिरता आणि आत्मसंयम. आता आत्मसंयम या विषयावर आपण बोलणार आहे यावेळेस, राईट. तर का एकलवती या बाळका वरी पडोनी ठाके अंबिका मधुविशी मधुमक्षिका लोभिणी जैशी. एकुलत्या एका मुलावर जशी आई पडून राहते म्हणजे त्याला कधी विसंबत नाही किंवा विसरत नाही, अथवा जशी मधमाशी लोभी असते, अर्जुना जो या परी अंतःकरण जतन करी नेदी उभे ठाकोद्वारी इंद्री यांच्या. अर्जुना, ह्याप्रमाणे जो आपल्या अंतःकरणाला जपतो आणि इंद्रियांच्या द्वारात अंतःकरणाला उभं राहू देत नाही, इंद्रियांच्या द्वारात अंतःकरणाला उभं राहू देत नाही. याच्यावर थोडासा आपण विचार करू की आपली इंद्रिय जी आहेत ना, त्या इंद्रियांच्या द्वारातून आपलं मन बाहेर जगाकडे जातं बघा. आपल्या इंद्रियांच्या मार्फत जगाचं दर्शन आपल्याला होतं. डोळ्यांनी आपल्याला जग दिसतं, कानाने ऐकू येतं, जिभेने चव कळते, नाकाने वास येतो आणि त्वचेने स्पर्श होतो. तर या पाचही इंद्रियांचा जेव्हा जगातल्या कुठल्याही वस्तूसोबत विषयासोबत संपर्क होतो तेव्हा आपल्याला त्या जगाचं ज्ञान होतं. त्यामुळे काय झालं की इंद्रिय ही आपल्या मनाच्या आणि जगाच्या मध्ये द्वारासारखी आहेत किंवा खिडक्यांसारखी आहेत. आता तुम्ही मला सांगा की समजा एखादी व्यक्ती आपल्या घरामध्ये दरवाजापाशी येऊन बसलेली असेल घरातून, तर तिचं लक्ष कुठे असेल. इमॅजिन. आपण जर घरामध्ये असताना दारावर जाऊन बसलो किंवा दारात जाऊन बसलो तर कशा करता जाऊ आपण दारामध्ये. घराकडे बघण्याकरता की बाहेर बघण्याकरता. आपण जर दारात बसलेलो असू आणि आपण जर कोणाला म्हटलं की नाही नाही मी घराकडेच बघतोय, तर कोणाचा विश्वास बसेल का त्याच्यात. आपण जर इंद्रियांवर स्वार असलो तर आपलं लक्ष जगाकडे असेल. जर आपल्याला आपल्या आतमध्ये बघायचं असेल तर दरवाजापाशी बघायची काय गरज आहे, बसायची काय गरज आहे. आपल्याला दुसऱ्या अध्यायामध्ये काय सांगितलं भगवंतानी की आपण जगाशी संबंध कसा ठेवायचा, की जेव्हा आपल्याला आवश्यकता असेल तेव्हा आपण आपली इंद्रिय बाहेर काढू. जसं कासव आपली अंग बाहेर काढतं ना, तशी आपण आपली इंद्रिय बाहेर काढू जेव्हा आपल्याला जगाशी संपर्क करायचा असेल तेव्हा. तेवढ्या पुरताच फक्त. आणि बाकीच्या वेळेस आपण इंद्रिय आपण आज ओढून घेऊ ना.
यदा संहरते चायं कूर्मोंगानीव सर्वशः. हा, त्याच्यानंतर तो कसा कासव आतमध्ये ओढून घेतो ना अंग. इंद्रियाणी इंद्रियार्थेभ्य तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. तशा प्रकारे समजा आपण स्थिर राहिलो तर जगामध्ये आपण जास्त अडकणार नाही. तर इंद्रिय ही आपल्या घराची जशी दारं असतात तशी तुम्ही समजा, त्याच्यात जर आपण जाऊन बसलो तर आपलं लक्ष बाहेरच राहील. सो लेट अस नॉट गेट आयडेंटिफाईड विथ अवर सेन्स ऑर्गन्स. लेट अस कम इनसाइड. आपल्याला आतमध्ये येणं जरुरी आहे. पलीकडच्या श्लोकामध्ये, पलीकडच्या ओवीमध्ये काय म्हणतात ज्ञानेश्वर महाराज बघूया. म्हणे काम बागुल ऐकेल, हे आशा सियारी देखैल, तरी जीवा टेकेल म्हणून बिहे. तो म्हणतो की माझं अंतःकरण जर इंद्रियाच्या द्वारात गेल्याचं, त्या इंद्रियांच्या ठिकाणी असलेल्या कामाने ऐकलं, तर तो कामरूपी बागुलबुवा त्या अंतःकरणाला झपाटील आणि मग त्या कामाच्या तडाख्यातून सुटणं कठीण. तसंच इंद्रियांच्या ठिकाणी असणारी आशारूप डाकीण ही अंतःकरणाला इंद्रियांच्या स्वारी पाहिल्याबरोबर त्याला झपाटेल, मग जीवावरच येऊन बेतेल म्हणून तो पुरुष भीतो. तर इथे काम आणि आशा ह्या दोन गोष्टी सांगितल्या. काम नावाचा बागुलबुवा, बागुलबुवा म्हणजे भूताटकी किंवा संभूत. आपण जर इंद्रियांच्या दरवाजात जाऊन बसलो, अंतःकरण जर इंद्रियाच्या दरवाजात जाऊन बसलं, म्हणजे आपलं मन जे आहे ते समजा इंद्रियांच्या अधीन झालं, तर काय होईल की तो कामनेचा जो बागुलबुवा आहे, कारण की आपलं लक्ष जगाकडे राहील ना. पण दुसऱ्या अध्यायात काय शिकलो होतो की जर आपण विषयांचं ध्यान केलं तर आपल्याला संघ लागेल आणि संघातून फुटे काम, हे सांगितलं होतं ना. So, if we are identified with our sense organs, then the world will appear to be very real and the world will become an object of desire. त्या जगामधल्या वस्तू आपल्याला हव्या हव्याशा वाटतील. तर अशा प्रकारे समजा आपण इंद्रियांच्या दरवाजात येऊन बसलो तर काम नावाचा बागुलबुवा आपल्या मानगोटीवर येऊन बसेल. सो वी विल बी इम्पॅक्टेड बाय कामना. सो आणि आशा नावाची डाकीण. आशा म्हणजे आपण समजा जगातल्या गोष्टींकडे बघत राहिलो तर आपल्याला असं वाटत राहील ना की ही गोष्ट मला मिळावी, तर अशी आशा माझ्या मनामध्ये नेहमी राहील. आय वॉन्ट टू ऑब्टेन दिस थिंग. तशा प्रकारे आपण जगामध्ये अडकलेलो राहू. तशा प्रकारे काम नावाचा बागुलबुवा आणि आशा नावाची डाकीण हे दोन्ही आपल्या मागे लागतील जर आपण इंद्रियांच्या दरवाजांमध्ये जाऊन बसलो तर. लेट अस सी व्हॉट ज्ञानेश्वर महाराज हॅज टू से फर्दर. आणि ही अंतःकरणाला इंद्रियांच्या स्वारी पाहिल्याबरोबर त्याला झपाटेल, मग जीवावरच येऊन बेतेल म्हणून तो पुरुष भीतो. बाहेरी धीट जैसी, दाटुगा पती कळासी, करी टेहणी तैसी प्रवृत्तीसी. ज्याप्रमाणे घराबाहेर ढालगजपणाने वागणाऱ्या स्त्रीला तिचा दांडगा नवरा ती बिघडण्याचा संभव असतो म्हणून बाहेर फिरकू न देता तिला घरात कोंडून ठेवतो, त्याप्रमाणे आपली मनोवृत्ती बाहेर इंद्रियांकडे जाऊ नये म्हणून तिच्यावर जो पहारा करतो. कोण करेल असा पहारा? जो ज्ञानी आहे तो करेल ना. कारण की त्याला माहिती आहे की अशा प्रकारे आपल्या मनाला इंद्रियांच्या मार्फत बाहेर जगाकडे फिरकू द्यायचं नाहीये. सचेतनी वाणेपणे देहासकट आटणे, संयमावरी करणे बुजवूनी घाली. चित्ताचा संकोच होण्याकरता देह सुद्धा झिजतो आणि इंद्रियांची समजूत घालून त्यांना चुचकारून निग्रहावर आणून ठेवतो. चित्ताचा संकोच होण्याकरता देह सुद्धा झिजतो. आपल्याला समजा मनामध्ये इच्छा असल्या आणि इच्छा पूर्ण करायच्या असल्या तर त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण देह झिजवतो. असंच होईल ना. समजा आपल्या मनामध्ये कुठल्या इच्छा असल्या तर आपण त्या पूर्ण करण्यासाठी काही ना काहीतरी पुरुषार्थ करू, बुद्धी वापरू, आपली आपला देह वापरू आणि मग त्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करू.
तर अशा प्रकारे इच्छापूर्तीसाठी देह झिजतो, किंवा इथे लिहिलं की चित्ताचा संकोच होण्यासाठी देह झिजतो. लेट अस फाइंड आउट. आपण थोडं पुढे गेलं की आणखीन क्लिअरली काय म्हणतायत ते आपल्याला कळू शकेल. सो लेट मी शेअर द स्क्रीन अगेन. चित्ताचा संकोच होण्याकरता देह सुद्धा झिजतो आणि इंद्रियांची समजूत घालून त्यांना चुचकारून निग्रहावर आणून ठेवतो. म्हणजे जो ज्ञानी आहे तो चित्ताचा संकोच करण्यासाठी देह सुद्धा झिजवतो. म्हणजे देहाने सुद्धा जे काही तप करण्याची गरज असेल ते तो करतो, असंही असू शकतो याचा अर्थ. सो लेट अस फाइंड आउट. आपण थोडं आणखीन पुढे गेलो की कदाचित आणखीन क्लिअर होईल ते. आणि इंद्रियांची समजूत घालून त्यांना चुचकारून निग्रहावर आणून ठेवतो. म्हणजे इंद्रियांना सांगतो की बाबा, तुम्हाला जे काम दिलेलं आहे तेवढं तुम्ही करा, त्याच्या पलीकडे तुम्ही विषयांमध्ये अडकू नका. इंद्रियांचा उपयोग आपल्याला कशा करताय? व्हॉट इज द पर्पज ऑफ सेन्स ऑर्गन्स? की जगामधले विषय आपल्यासाठी चांगले आहेत किंवा नाही ते त्यांनी इंद्रियांनी आपल्याला सांगावं. सो दे आर मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स. दे आर नॉट इंटेलिजन्स इन्स्ट्रुमेंट्स. दे नीड टू टेल अस whether whatever they are coming in contact with is safe for us or not, is necessary for us or not, or whether it is useful for us or not. तर अशा प्रकारे समजा आपण इंद्रियांचा वापर केला तर त्यांचा निग्रह आपण करू शकतो. मनाच्या महाद्वारी प्रत्याहाराची या ठाणांतरी जो यमन दम शरीरी जागवी उभे, या शरीरात मनरूपी महाद्वारात अंतर्मुखतेच्या पहाऱ्यात पहाऱ्याच्या जागेत जो यम आणि दम यांना उभं जाग ठेवतो. शरीरातील मनरूपी महाद्वारात अंतर्मुखतेच्या पहाऱ्यात. ओके. आपलं मन जे आहे ना ते इंद्रियांच्या दरवाजांमध्ये जाण्याऐवजी प्रत्याहारामार्फत आपण तिला अंतर्मुख करू. आपण प्रत्याहार म्हणजे प्रति आहार असं समजलं ना. आहार म्हणजे आपण सारखं काही ना काहीतरी ग्रहण करत असतो, तर ते थांबवायचं. त्याला म्हणतात प्रत्याहार. किंवा जेवढं आपल्याला आवश्यक असेल तेवढंच ग्रहण करणं आणि त्याच्या पलीकडे कुठलीच गोष्ट ग्रहण न करणं, याला म्हणतात प्रत्याहार. तर तशा प्रकारे जर प्रत्याहार आपण सारखा केला म्हणजे काय की चित्ताच्या संकोचासाठी देह झिजवला. जेवढी गरज आहे तेवढंच फक्त आपण देहाला दिलं, त्याच्याशी जास्त द्यायचं नाही आपल्याला. म्हणजे अगदी साधंच जर उदाहरण घ्यायचं झालं तर आपण गरजेपेक्षा जास्त खातो ना, त्यामुळे आपलं वजन वाढतं. ते जर आपण नाही केलं तर काय होईल की आपलं मन पण आवरलं जाईल आणि चित्त आणि शरीर पण आवरलं जाईल. हे खूप जास्त आगडबंब वाढणार नाही आपलं शरीर. तर तशा प्रकारे जर आपण राहू शकलो तर त्याच्यासाठी प्रत्याहार अतिशय आवश्यक आहे ना. तर अशा प्रकारे प्रत्याहारामुळे शरीर आणि मन या दोन्हींवर नियंत्रण शक्य आहे आणि तसं करणं रेकमेंडेड आहे ऑफकोर्स. जो यम आणि दम यांना उभं जागं ठेवतो. आता यम म्हणजे अष्टांग योगामध्ये पतंजली मुनी आपल्याला यम सांगतात, म्हणजे काय करू नये. आणि दम म्हणजे इंद्रियांचं दमन. सो टू कंट्रोल द सेन्स ऑर्गन, त्याला दमन म्हणतात किंवा दम म्हणतात. तर यम कुठले तुम्हाला आठवत का? अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, हे 5 यम आहेत. त्याच्यानंतर 5 नियम पण आहेत. शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान, हे 5 नियम आहेत. पतंजली मुनींनी आपल्याला शिकवलेले. तर हे यम आणि इंद्रियांचं दमन, ह्या दोन गोष्टी आपल्याला करणं आवश्यक आहे. किंवा जो ज्ञानी आहे तो आपोआप सहजपणे करेल या दोन गोष्टी. त्याच्या जीवनातून आपल्याला त्या गोष्टींचा प्रत्यय येईल. आधारी नाभी कंठी बंधत्रयाची घरटी, चंद्रसूर्य संपुटी सुये चित्त, गुद व मेढ यांच्या मध्यभागी आधार चक्राच्या ठिकाणी मूळ बंधाची आणि नाभीमध्ये मणिपूर चक्राच्या ठिकाणी ओडियाणा बंधाची आणि कंठामध्ये विशुद्ध चक्राच्या ठिकाणी जालंधर बंधाची, याप्रमाणे 3 बंधांची गस्त घालतो.
अथवा घर करतो. इडा आणि पिंगळा यांच्या संगमस्थानी म्हणजे सुषुम्नेत चित्त घालतो. आता याच्यामध्ये तुम्हाला मूलबंध जो आहे ना, तो मूलबंध कसा असतो बघा, की जिथे आपला एक्सक्रिटरी ऑर्गन आहे त्याच्या जस्ट वर, तर तो जर आपल्याला बंद करायचा असेल तर आपण समजा ज्ञानदेव महाराज त्याला आय थिंक पद्मासन म्हणतात किंवा दुसरं कुठलं तरी आसन म्हणतात, पण मी त्याला सिद्धासन म्हणतो. तर त्याच्यामध्ये आपली एक टाच आपल्या पेरिनियमला दाबून ठेवायची, म्हणजे बिटवीन द टू अपर्चर्स ॲट द लोअर मोस्ट पॉइंट ऑफ अवर टॉर्सो. आणि त्याच्यावर दुसरा पाय आपण मी समजा हे तुम्हाला दाखवू शकलो तर बघतो की तो बंध कसा लावायचा आहे. हे दिसतंय का तुम्हाला? तर समजा मी तुम्हाला असं दाखवलं थोडंसं. हा माझा पाय आहे नाही ते बघा. तर एक पाय जो आहे तो आपण आपल्या, तुम्हाला दिसतंय का? हा इथे बिटवीन द टू अपर्चर्स हा लावायचा आहे ॲट द बॉटम मोस्ट पोर्शन ऑफ अवर टॉर्सो. आणि हा दुसरा पाय जो आहे हा ह्याच्यावर असा ठेवायचा आहे, बरोबर. आता हा वरचा पाय या दोन, म्हणजे वरचं पाऊल जे आहे ह्या दोन पायांच्या मध्ये अडकलं आणि खालचं पाऊल जे आहे ते या वरच्या पायाचा हा जो बेचका आहे ना ह्याच्या इथे खालून अडकलेला आहे असं. तर इथे लावायचं आहे आणि जे आपलं गुदद्वार आहे ते आपण आतमध्ये ओढून धरायचं. सो द पेल्विक मसल्स आर टू बी पुल्ड इन. ठीक आहे. त्यानंतर जे मणिपूर चक्र आहे, तर मणिपूर चक्र म्हणजे इथे बघा तुम्ही की हे इथे आपली नाभी जिथे आहे ना, दिसतंय का तुम्हाला? हे दिसत नाही बघा. हा इथे इथे नाभी आहे आपली ह्या ठिकाणी, राईट. तर इथे आपण पोट आत ओढायचं आहे. तर पोट जर आत ओढलं आपण तर ते मणिपूर चक्र जे आहे ना तिथे बंद होऊन तिथे उड्डियान बंध लागतो. इथे ओढियान लिहिलं तर ओढियान. तर खालचा पहिला जो आहे तो मूलबंध, म्हणजे पेल्विक मसल्स आपण सगळ्या आत ओढायचे, सगळे आपले लोअर अपर्चर्स दोन्ही बंद करायचे. दॅट इज मूलबंध. नंतर हा पोट आत घेतल्यानंतर ओढियान बंद. आणि ही हनवटी इथे लावायची अशी, ह्याला म्हणतात जालंधर बंध. लक्षात आलं? तर हे तिन्ही बंध लावायचे आहेत. पण ते तिन्ही बंध लावण्यापूर्वी पहिले श्वास सोडायचा आहे. श्वास सोडून सगळी हवा बाहेर ठेवून मग हे तिन्ही बंध आपण लावायचे आणि मग तिथेच बसायचं. फार काळ नाही बसायचं, पण एक 4-5 सेकंद जरी आपण त्याच्यात बसलो ना तर त्या 4-5 सेकंदामध्ये आपल्याला खूप छान वाटतं. इट फील्स ऑसम. आणि त्याच्यानंतर आपण जेव्हा श्वास घेतो आतमध्ये, आता आपण हा श्वास बाहेर सोडून हे तिन्ही बंद लावलेत. त्याच्यानंतर समजा आपण श्वास घेतला आतमध्ये, तर त्याच्यानंतर आपलं शरीर एकदम सगळं मोकळं झाल्यासारखं वाटतं आणि खूप खूप छान वाटतं आतनं. हा तुम्ही प्रयोग करून पहा, पण हा प्रयोग रिकाम्या पोटी करायला पाहिजे. पोट भरलं असताना नाही करू शकत. पोट पूर्ण रिकामं पाहिजे. म्हणजे समजा तुम्ही रात्री रात्री आदल्या दिवशी उपास केलेला असला किंवा लवकर जेवलेले असाल, सकाळी उठल्यानंतर तुमचं पोट पूर्ण स्वच्छ झालेलं असेल, शरीर रिकामं आहे, पोट रिकामं आहे, तर तेव्हा हे तीन बंध लावून आपल्याला त्याचा अनुभव घेता येऊ शकतो. हा मी पुष्कळदा घेतो, त्यामुळे म्हणून मी तुम्हाला अनुभवावरनं सांगतोय. ते समजा आपण केलं तर काय होईल पुढे आता सांगतात ते. हम्म. त्याच्यानंतर इडा आणि पिंगला ह्यांच्या संगमस्थानी म्हणजे सुषुम्नेत चित्त घालतो. तर इडा आणि पिंगला आणि सुषुम्ना ह्या तीन नाड्या आहेत असं म्हणतात. आता त्या नाड्या जर तुम्ही दाखवतो म्हटलं तर दिसणार नाही, किंवा बघतो म्हटलं तर बघता नाही येणार. दीज आर एनर्जी चॅनल्स इन द बॉडी. तर त्या इडा आणि पिंगला ह्या दोन नाड्या ज्या आहेत ना त्या मूलाधार चक्रापासून सुरू होऊन त्या अशा वाइंडिंग वाइंडिंग होत 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 त्या अशा डोक्यापर्यंत येतात आणि सहस्रार म्हणजे डोक्याच्या थोड्याशा बाहेर द एनर्जी चॅनल गोज ऑल द वे अप टू देअर. आता इडा इज चंद्र नाडी आणि पिंगला इज सूर्य नाडी. सो इडा इज कनेक्टेड विथ अवर माइंड आणि पिंगला इज कनेक्टेड विथ अवर सेन्स ऑफ आयडेंटिटी. म्हणजे आता आपण जे सगळं कर्ता भावानी कर्म करतो ना,
तर ती सूर्यनाडी जी असते ना ती आपल्याला ते सगळं करायला प्रवृत्त करते किंवा शक्ती देते. किंवा एका साईडनी सूर्यनाडी आणि एका साईडनी चंद्रनाडी ह्या दोन्ही जर बॅलन्स्ड असल्या, म्हणजे क्रियाशक्ती आणि ज्ञानशक्ती, द डुअरशिप अँड द नोअरशिप, ह्या दोन्ही गोष्टी जर एकत्र असल्या, तर काय होईल की त्यांच्या बॅलन्समुळे आपल्याला ह्याच्यात असं लिहिलंय की सुषुम्ना नाडी तुमची मोकळी होईल. सो युअर एनर्जीज विल बी सो बॅलन्स्ड दॅट यू विल फील ए सेन्स ऑफ इक्विलिब्रियम आणि इक्वॅनिमिटी. तुम्हाला शांती आणि समाधान नेहमी राहील, समजा ह्या दोन्ही नाड्या जर बरोबर असल्या तर. आता प्रॅक्टिकल जगामध्ये आपण ते कसं बघू शकतो त्याच्याबद्दल थोडंसं चिंतन करू. की जर मला एखादी गोष्ट माहिती असेल की ही चांगली आहे आणि तसंच जर मी वागत असलो, तर मग आपल्याला आतून एक समाधान वाटेल ना, की हा मला माहिती आहे की हे करणं चांगलं आहे आणि मी ते तसंच करतोय. त्यामुळे मला चांगलं वाटेल ना, नाही का? परंतु समजा मला माहिती आहे की एखादी गोष्ट चांगली नाही आहे, तरी ती मी करतोय. तर काय होईल? तर मग माझं मन मला सारखं खात राहील. म्हणजे काय झालं की मनाला हे माहिती आहे की काय चांगलं आहे, परंतु क्रियाशक्ती जी आहे ना ती त्याच्याशी अलाइंड नाही. लक्षात येतंय का? म्हणजे इडा मला सांगते की हे करणं बरोबर नाही बरं का. पण जी पिंगल आहे ती करते ते. मग त्या दोघांमध्ये मग कॉन्फ्लिक्ट निर्माण होईल. मग सुषुम्ना जागृत नाही होणार. परंतु जर आपण पूर्णपणे प्रत्याहार केलेला असला, आपली इंद्रिय आत खेचलेली गेलेली असली, आपलं पोट रिकामं असलं आणि आपण ते तिन्ही बंद लावले, तर त्याच्याने काय होईल? त्याच्याने आपल्याला आतून खूप चांगलं वाटेल. ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती ह्या एकरूप झाल्या पाहिजे. आता ज्यांना योगासनं येतात किंवा योगामध्ये ज्यांनी सिद्धी वगैरे प्राप्त केल्या आहेत किंवा ज्यांना त्याच्यामध्ये रस आहे, त्यांच्यासाठी हे सगळं शास्त्र ठीक आहे. परंतु ज्ञानाच्या मार्गावर तुम्हाला एकदा लक्षात आलं, जे लक्षात यायला पाहिजे. क्षेत्र म्हणजे काय, क्षेत्र म्हणजे काय, त्यांचा संबंध काय, किंवा आपण जर त्याच्याही पुढे गेलो आणि जर हे आपल्याला कळलेलं असलं की जे काही सगळं मला दिसतंय ते सगळं माझ्या अनुभवातून येत आहे आणि जात आहे. मी जो अनुभव करताय तो जसा आहे तसाच आहे. देर इज नो चेंज इन दॅट. अशा प्रकारे जर आपल्याला ज्ञान झालं, अशा प्रकारे जर आपल्याला बोध झाला, तर काय होईल की जे आपल्याला कळलेलं आहे ते आपल्या हातून सहज घडेल. त्याच्यासाठी प्रयत्न नाही करावा लागणार. हे मला जर कळलेलं असलं की मी जे अन्न खातोय ते विषारी आहे, तर मी ते ताबडतोब फेकून देईन, घेणारच नाही ते. त्याचप्रमाणे मला जर कळलं की जगामधल्या विषयांच्या मागे लागणं माझ्यासाठी हानिकारक आहे, तर मी जगातल्या विषयांच्या मागे लागणारच नाही. म्हणजे काय झालं की माझी इडा आणि पिंगला एकत्र येतील आणि माझी सुषुम्ना जागृत होईल आणि मी शांत राहीन आणि समाधानी राहीन. कारण की माझ्या मनामध्ये इच्छा नाही आहे, माझ्या मनामध्ये कामना नाही आहे. अशा प्रकारे इडा आणि पिंगला जर बॅलन्समध्ये असल्या तर आपण चांगले राहू. समाधीचे शेजेपासी पाशी बांधोनी घाली ध्यानासी, चित्त चैतन्य समरसी आतुरते. समाधीरूपी शय्येजवळ ध्यानाला बांधून टाकतो. अष्टांग योगामधल्या ज्या शेवटच्या 3 पायऱ्या आहेत त्या कुठल्या आहेत? धारणा, ध्यान आणि समाधी. बरोबर आहे? तर समाधीरूप शय्येजवळ ध्यानाला बांधून टाकतो. म्हणजे समाधी लागेपर्यंत ध्यान दृढ करतो व चित्त आणि चैतन्य यांच्या समरसतेने अंतर्मुखतेत रममाण होतो. चित्त आणि चैतन्य हे समरस होतात. म्हणजे बघा, आपलं मन जे आहे ना
इथे चित्त म्हणजे मन या अर्थाने वापरलेला शब्द आहे. आपलं मन आणि चैतन्य म्हणजे माय माइंड अँड माय अवेअरनेस, हे दोन्ही एकत्र होतात. मन केव्हापर्यंत जागा राहू शकतं? मन जगामध्ये जर इंटरॅक्शन सुरू असेल तरच मन जागा राहू शकतं. सो माइंड कॅन सर्व्हाइव्ह ओनली व्हेन देर इज टाइम, स्पेस आणि ऑब्जेक्ट. ह्या तीन गोष्टी जेव्हा असतात ना, तेव्हाच फक्त मन ऑपरेटिव्ह राहू शकतं. ह्या तिन्ही गोष्टी जर नष्ट झाल्या तर मन नष्ट होतं. आणि हे रोज होत आहे की झोपेमध्ये आपलं मन नाहीसं होतं. कारण की झोपेमध्ये टाइम, स्पेस आणि ऑब्जेक्ट तिन्ही गोष्टी नाहीशा होतात आपल्या अवेअरनेसमधनं. सो ॲज लॉंग एज देर इज टाइम, स्पेस अँड ऑब्जेक्ट, द माइंड विल बी ॲक्टिव्ह. ते जर नसलं तर मग माइंड विल बिकम इनॲक्टिव्ह. देन व्हॉट विल रिमेन? ओनली प्युअर अवेअरनेस विल रिमेन. परंतु झोपेमध्ये हे अजाणतेपणाने होतं. इन डीप स्लीप दिस हॅपन्स इन अनअवेअरनेस. आपल्याला हे जागृत अवस्थेमध्ये जर साध्य करता आलं, देन दॅट विल बी कॉल्ड समाधी. सो जो खरा समाधीमध्ये आहे ना, तोच खरा जागा झालेला आहे. तो खरा जागृत झालेला आहे. जो नुसताच जागा आहे परंतु तो जगामधल्या वस्तूंमध्ये, विषयांमध्ये अडकलेला आहे, तो आपल्या खऱ्या मीच्या दृष्टिकोनातून स्वप्नच बघतोय आणि स्वप्न खरं आहे असं मानतोय. तर ज्याप्रमाणे स्वप्न घडत असताना खरं वाटतं, त्याचप्रमाणे जागृत अवस्था घडत असताना खरी वाटते. परंतु ही अवस्था स्वप्नवत आहे हे आपल्याला आपल्या स्वरूपामध्ये जागं झालं की मग कळतं. चैतन्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला कळतं. तर जेव्हा मन आणि चैतन्य ह्या दोन्ही गोष्टी एकत्रित येतात, तेव्हा मन गायब होतं. देर इज नो माइंड एनिमोर. तर हे ध्यान जे आहे हे समाधीच्या शय्येपाशी जाऊन स्थिर होतं. सो ध्यान करत असताना तुम्ही फक्त हे चिंतन केलं की मला जे बाहेर दिसतंय जग जागेपणी, ते नुसतंच आहे असं वाटतंय. मी हे नाही म्हणणार की तुम्ही जागेपणी काही करू नका. म्हणजे तुम्हाला जागेपणी भूक लागते, तुम्हाला जेवावं तर लागेल ना. तर तुम्हाला ह्या व्यावहारिक जगामध्ये काही ना काही करणं भाग आहे. तर त्याच्यामध्ये आपण अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये बिझी होऊ की ज्याच्यामुळे सगळ्यांचं कल्याण होतं, जे सगळ्यांसाठी चांगलं आहे. आपल्यासाठी फक्त चांगलं आणि इतरांसाठी जे होईल ते होऊ द्यावं, अशा प्रकारचं समजा आपण काही काम केलं तर मग त्याच्याने आपल्याला त्रास होईल आणि समाजाला त्रास होईलच. तर तसं काही करू नये. ज्यांनी आपला आणि समाजाचा दोन्हींचा उद्धार होईल अशा प्रकारचं काहीतरी कर्म करत राहावं. कारण की कर्म करत राहणं आपल्याला हे शरीर असेपर्यंत आवश्यक आहे. जर कर्म नाही केलं आपण काहीतरी शरीराने म्हणा किंवा मनाने म्हणा किंवा बुद्धीने, तर ह्या तिन्ही गोष्टी निकामी होतील ओव्हर टाइम. सो इफ यू डोंट यूज समथिंग देन इट विल गेट रस्टेड अवे. नाही, तर त्याला गंज लागू नये म्हणून आपण ते नेहमी वापरात ठेवणं आवश्यक आहे. नाही तर मग ते निकामी होऊन जाईल. तो देह पण वापरायला पाहिजे कशाकरता? निस्वार्थी सेवेमध्ये म्हणजे कर्मयोगामध्ये. मन कशामध्ये वापरायला पाहिजे? मन आपण फक्त अशा चिंतनामध्ये वापरायला पाहिजे की ज्याच्याने सगळ्यांचं कल्याण होईल. माझंही कल्याण होईल, माझ्या कुटुंबाचंही कल्याण होईल, माझ्या समाजाचंही कल्याण होईल, ह्या पृथ्वीवरच्या सगळ्या जीवांचं कल्याण होईल. अशा प्रकारे मन वापरायला पाहिजे. ठीक आहे ना. आणि बुद्धी कशा करता वापरायला पाहिजे? बुद्धी ह्याच्याकरता वापरायला पाहिजे की सत्य काय आहे आणि असत्य काय आहे, नित्य काय आहे आणि अनित्य काय आहे, ह्या गोष्टींमधला विवेक नेहमी जागृत ठेवण्यासाठी आहे. अशा प्रकारे जर आपण राहिलो तर मन आणि चैतन्य एकत्र येऊ शकतं समाधीमध्ये. नाही. सो लेट अस सी, लेट अस गो फर्दर. अगा अंतःकरण निग्रह जो, तो हा हे जाणीजो, हा आथी तेथ विजयो ज्ञानाचा पै. अर्जुना, अंतःकरण निग्रह जो म्हणतात तो हा, हे समज.
आणि येथे हा म्हणजे अंतःकरण निग्रह आहे, तिथेच ज्ञानाचा विजय आहे. तर इथे अंतःकरण निग्रह जर झाला तर फार चांगला आहे. जयाची आज्ञा आपण शिरी वाहे अंतःकरण मनुष्याकारे जाण ज्ञानची तो. ज्याची आज्ञा अंतःकरणाला शिरसावंद्य असते, तो मनुष्य रूपाने साक्षात ज्ञानच आहे असं समज. ज्याची आज्ञा अंतःकरणाला शिरसावंद्य असते, म्हणजे आपण जे मनाला सांगू ते आपलं मन ऐकेल असं समजा असेल, तर मनुष्य रूपाने तो साक्षात ज्ञानच आहे असं समज. अशा प्रकारे हे सगळे श्लोक, म्हणजे पहिला श्लोक आपण या सगळ्या गुणांमधला तो बघितला. आता ह्याच्या नंतरचा जो श्लोक आहे, इंद्रियार्थेषु वैराग्यम अनहंकार एव च जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषान दर्शनम, हा जो श्लोक आहे हा आपण याच्यानंतर घेणार आहे. तर आतापर्यंत आपण जे आत्मविनिग्रह ह्या विषयावर चिंतन केलं, त्याच्याबद्दल आपल्यापैकी कोणाला काही बोलायचंय का, किंवा चिंतन करायचंय? आत्मनिग्रह म्हणजे कसा असतो, इंद्रिय निग्रह, मनाचा निग्रह, या दोन्ही गोष्टी आपल्याला करायच्या. आत्मनिग्रह. पुढचा श्लोक घेऊ. दादा येस, मी ताते बोला. नमस्ते. हा, बोला ना. मला तुम्हाला विचारायचं होतं, तुम्ही ते आता आसन सांगितलं ना, हा हा. की ते ज्या लोकांना खाली बसून पाय दुमडून बसता येत नाही, तर त्यांच्यासाठी अ, खुर्चीत बसून ते करता येतं? करता यायला पाहिजे. म्हणजे तुम्ही खुर्चीत जरी बसलात ना तरी सुद्धा तुम्हाला मूलबंध लावता येऊ शकतो. म्हणजे यू हॅव टू हो, पुल युअर पेल्विक मसल्स इन, सो यू हॅव टू क्लोज युअर हो, अपर्चर्स. हो, त्या ह्या दोन्ही गोष्टी जर तुम्ही क्लोज केल्या, पोट आत हा, घेतलं, हा, पोट आत घ्यायचं म्हणजे श्वास सोडल्यानंतरच ते करता येणं शक्य आहे. हो, पोट आत घेतलं की तो जो मणिपूर चक्राच्या तिथला बंध आहे ना, तो बंध हो, म्हणजे उड्डियान बंध, तो होतो. आणि हो, नंतर मग इथलं अपर्चर जे ते बंद करायचं. म्हणजे आता काय झालं की ही मधली जी बॉडी आहे ना सगळी, जे हो, एंटायर टॉर्सो दॅट हॅज बीन लॉक्ड अप. लॉक्ड अप म्हणजे तिथनं राईट, हवा पण बाहेर सोडली आपण, पण सगळं आतमध्ये आपण कोंडून ठेवलंय. म्हणून त्याला राईट. बंध म्हणतात. ओके, ठीक आहे ना, म्हणून त्याला बंध ठीक. म्हणतात, कारण की आपण बांधून हो, ठेवलं स्वतःला, राईट. राईट. आणि मग त्याच्यामध्ये आपण फार वेळ तर नाही बसू शकत, हार्डली 5-6 सेकंद, हो, कारण की श्वास बाहेर सोडलेला आहे ना, वी डोंट हॅव एनी एअर विद इन अस. तर राईट, द बॉडी इज स्टील फंक्शनिंग. So the body राईट. is utilizing the oxygen available in the blood, but we are not providing any external oxygen कारण की आपण श्वास घेत नाहीये. हो, बरोबर आहे? तर अशा परिस्थितीमध्ये फार वेळ नाही टिकू शकत आपण. तर आपण एक 4-5 सेकंद, 10 सेकंद समजा राहिलो आणि हो, त्याच्यानंतर मग पहिले ते बंद सोडायचे तिन्ही आणि मग श्वास घ्यायचा. ओके. म्हणजे काय होईल बघा, की आता आपण काय केलं, की ह्या सगळ्या स्क्वीझिंगमुळे आपल्या आतले जे सगळे अवयव आहेत ना, ते आपण आकुंचित केले. बरोबर? वी हो, स्क्वीज देम. हो, आणि त्याच्यानंतर आपण जेव्हा ते मोकळे केले, त्याच्यानंतर काय झालं, की आता तुम्ही समजा सगळे अवयव पिळले आतनं, तर मग त्यातलं जे सगळं रक्त असेल ते सगळं स्क्वीज आउट होईल ना. हो. बरोबर आहे? जसं आपण स्पंज समजा आपण एकदम हे स्क्वीज केला, स्क्वीज केलं. हो, तर त्यातलं सगळं पाणी निघून जाईल. बरोबर? पाणी येतं. हो, आता जेव्हा आपण त्याला मोकळं करू, तर त्याच्यामध्ये जसं आतले जे आपले अवयव आहेत, ते सगळे मोकळे झाले ना, की मग त्याच्यामध्ये एकदम रक्तप्रवाह पुन्हा सुरू होतो. जोरात जा. राईट. बरोबर? आणि तेव्हा आपण श्वास घेतो आत. हो, तर श्वास आत घेतला असल्यामुळे काय होतं, की हवेमधला जो ऑक्सिजन आहे, तो आपल्या रक्तामध्ये डिफ्यूज होतो. हो, बरोबर आहे? हो, तर हवेतला ऑक्सिजन रक्तामधनं डिफ्यूज होऊन आपल्या अवयवामध्ये, प्रत्येक अवयवामध्ये जाणं हे खूप आवश्यक असतं. तर ते पहिल्यांदा आपण त्यातनं पहिले ऑक्सिजन आणि रक्त काढून टाकलं सगळं आणि नंतर मग ऑक्सिजनेटेड रक्त आपण त्याच्यामध्ये पुन्हा एकदा भरलं. हो, तर तुम्हाला विश्वास नाही बसणार, की आतून आपल्याला देअर इज ए सेन्स ऑफ एक्सेलरेशन. म्हणजे आपल्याला खूप छान वाटतं आतनं. यू फील युफोरिक ऑलमोस्ट. तो जो एक हो. फिजिकल अनुभव आहे ना, देयर इज ए फिजिकल अनुभव असतो ऑफ युफोरिया. आणि राईट.
तुम्ही करून बघा हा. तुम्ही हे रिकाम्या पोटी करणं आवश्यक आहे. पण तुम्हाला जर आणि बाकी दुसरा काही त्रास नसेल ब्लड प्रेशर वगैरेचा, तर हे सगळंच करता येणं सहज शक्य आहे. तर रात्री थोडं कमी जेवा. सकाळी उठल्यानंतर जेव्हा पोट रिकामं होईल, त्याच्यानंतर मग बसून हे तिन्ही बंध एका वेळेस लावण्याचा प्रयत्न करा. किंवा तुम्हाला जर एखादं माझ्यासोबत सकाळी येऊन आसनांच्या वर्गात यायचं असेल, तर मी त्या दिवशी तुम्हाला शिकवू पण शकतो, की कसं करायचं ते. ओके. आणि त्याच्याने खूप छान वाटतं. पण आपल्याला समजा बाहेरच्या जगामधल्या विषयांमध्ये रसच नसला, सो इफ वी आर नॉट इंटरेस्टेड इन द थिंग्स इन द वर्ल्ड, तर त्याच्यानंतर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आणि साधना वगैरे करण्याची काही गरज नाही. जे सहज आपण राहू शकतो ना, सहजपणे राहू शकतो, तसं राहायला काही हरकत नाही. आता तुम्ही जर रमण महर्षींसारखे लोक बघितले. हां. रमण महर्षी वॉज ए स्टॉन्च अद्वैती, राईट? राइट. तर ते कुठे काय योगासन वगैरे जाऊन करायचे? ही वॉज नॉट डुईंग एनी योगासन ॲट ऑल. ही वॉज नॉट डुईंग एनी बंध और प्राणायाम. त्यांचा प्राणायाम आपोआप होत असेल. तर जी व्यक्ती स्वतःच्या स्वरूपामध्ये स्थित आहे, जिच्या मनातून कामना पूर्णपणे निघून गेलेल्या आहेत, अशा व्यक्तीला ही सगळी बंधनं किंवा ह्या सगळ्या ज्या क्रिया आहेत किंवा ही सगळी आसनं आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तशी करण्याची गरज नाही आहे. परंतु ही क्रिया केली, समजा बंध लावले आपण तिन्ही, तर त्या बंधामुळे किंवा ते बंध सोडल्यामुळे नंतर मग कुठल्या प्रकारचा अनुभव येऊ शकतो, त्याचा प्रयोग जर आपल्याला करून बघायचा असेल, तर आपण करून बघू शकतो. म्हणजे तो हं. मी प्रयोग म्हणूनच करतो तो. मला हे कळतं, की जो अनुभव येतो आणि जातो, म्हणजे हा जो युफोरिक अनुभव आहे, तो देखील हं. येतो आणि जातो ना, तो काय कायम थोडीच टिकतो. हं. इट्स जस्ट अ फिजिकली प्लेजरेबल एक्सपिरियन्स. म्हणजे फार सुखद अनुभव असतो तो. ठीक आहे ना? हो. तर तो ओके. सुखद अनुभव सुद्धा येतो आणि जातो ना. तर आपल्याला भगवंतानी दुसऱ्या अध्यायात काय सांगितलं होतं, की मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा हां. आगमापायिनो नित्यास्तास्तिते क्षस्व भारत. सुख आणि दुःखदा दोन्ही जे प्रसंग असतात ना, ते येतात आणि जातात. तर ते येणारे बरोबर. आणि जाणारे, ते आगमापायिना. त्यामुळे ते कायम टिकत नसतात. ते येतात आणि जातात. हां. इव्हन समाधीचा जो अनुभव आहे ना, समजा आता आपण ध्यान आपलं लागलं आणि आपल्याला समाधीचा अनुभव आला, तर जोपर्यंत आपली समाधी टिकेल तोपर्यंत आपल्याला चांगलं वाटेल. परंतु ती समाधी बरोबर. जेव्हा एकदा भंग पावेल, त्याच्यानंतर मग पुन्हा जैसे थे. हां. नाही का? हो. परंतु जो खरा मी आहे, तो या समाधी अवस्थेचा देखील अनुभव करता आहे ना. हो. तर जो अनुभव करता आहे, तो नाही बदलत. आणि अनुभवामध्ये येणाऱ्या ज्या अवस्था आहेत, म्हणजे समाधी अवस्था झाली किंवा आता जागृत अवस्था सुरू आहे किंवा निद्रावस्था आहे आणि स्वप्नावस्था, ह्या 4 अवस्था आहेत ना. तर ह्या 4ही हां. अवस्था आपल्या अनुभवामध्ये येतात आणि जातात. तर ह्या 4ही अवस्थांना अनुभव करणारा कोण आहे? तो खरा मी आहे. हां. परंतु जोपर्यंत माझं लक्ष ह्या अवस्थांवर असेल, तोपर्यंत मला मी या अवस्थांमधनं जातोय असं वाटेल. असं वाटेल. बरोबर. है ना? तर ह्या थँक यू बंधांमुळे दादा. काय होतं? यू आर मोस्ट वेलकम. सी मागे तुम्हाला मी जे रेल्वे गाडीचं उदाहरण दिलं होतं ना किंवा देत असतो नेहमी, की आपण जेव्हा रेल्वे गाडीत बसलेलो असतो, ती रेल्वे गाडी प्लॅटफॉर्मवर उभी असते आणि शेजारची रेल्वे गाडी जेव्हा हलते, तेव्हा आपण जर तिच्याकडे बघितलं, तर आपल्याला असं वाटतं, की आपली गाडी हलते काही क्षणासाठी. त्याचप्रमाणे जेव्हा आपलं लक्ष या जागृत अवस्थेवर, निद्रावस्थेवर, स्वप्नावस्थेवर आणि समाधी अवस्थेवर असतं, तेव्हा आपल्याला या अवस्था खऱ्या वाटतात. त्या अवस्था खरं तर हलत असतात. म्हणजे ती हलणारी गाडी म्हणजे ह्या तिन्ही अवस्था आहे, चारही अवस्था आहे. परंतु जोपर्यंत माझं लक्ष त्यांच्याकडे असतं, तेव्हापर्यंत मला असं वाटतं, की माझी गाडी हलते. म्हणजे मी हलतोय असं वाटतं. तर हे सापेक्ष जग आहे. तर या सापेक्ष जगामध्ये जर आपल्याला जग सत्य वाटलं किंवा या अवस्था सत्य वाटल्या, तर आपल्याला आपण हलतो आहोत असा भास होतो. तसं नाही होत. ॲक्चुअली द ट्रुथ इज यू आर स्टेडी. यू आर ॲक्चुअली द प्लॅटफॉर्म. यू आर द स्टेडी ट्रेन. यू आर नॉट द मूव्हिंग ट्रेन.
माझी जी अवेअरनेस आहे ना, माझी जाणीव आहे, ती जाणीव स्थिर आहे. आणि बाहेरच्या सगळ्या अवस्था आणि सगळं जग हे चालतंय सारखं. इट इज मूव्हिंग ऑल द टाइम. फक्त तो पर्स्पेक्टिव्हचा फरक आहे किंवा परसेप्शनचा फरक आहे. हे फक्त समजण्याची गरज आहे. आणि हे समजल्यानंतर सुद्धा भास जसा आधी होत होता तसाच होईल. त्याच्यामध्ये काही बदल नाही घडणार. भास तसाच होत राहील ना. जर आपलं लक्ष त्या हलणाऱ्या गाडीवर असलं तर आपल्याला आपण हलतो आहोत असं वाटतच राहील. त्याला आपण काही नाही करू शकत. इट्स जस्ट द वे इट इज. इट्स अन इल्युजन. जगाकडे जर माझं लक्ष असलं, तर मला मी हलतो आहे, म्हणजे मी आधी लहान होतो, मग थोडासा मोठा झालो, मग ॲडल्ट झालो, मग आता ओल्ड ॲडल्ट झालो, आता म्हातारा होईल आणि मरून जाईल, असं वाटत राहील. पण खरा मी जो आहे ना, तो बदलतच नाही. तो म्हातारा होत नाही, तो जन्म पण होत नाही त्याचा आणि तो मरूच तर शकत नाही. मरूही शकत नाही. मरू कोण शकेल? ज्याचा जन्म झालाय तो. पण जो खरा मी आहे त्याचा जन्म कधी झालाच नाहीये. तो काही वेळापुरता या शरीरामध्ये येऊन हे शरीरच मी आहे असं मानायला लागतो. आपला जो खरा मी आहे ना, त्या खऱ्या मीनी हे शरीर आणि हे मन आणि हे अंतःकरण हे मी आहे असं मानलेलं आहे. हे सत्य नाही आहे. ही केवळ मान्यता आहे. सत्य काय आहे? सत्य मी आहे. माझी जी माझ्या असण्याबद्दलची जाणीव आहे, ती सत्य आहे. ती नित्य आहे आणि ती स्थिर आहे. स्थिर म्हणजे काय, की ती हलेल कुठे? ती अनंत आहे. अनंताला तुम्ही कसं काय हलवू शकणार आहे? कॅन यू मूव्ह इन्फिनिटी फ्रॉम वन प्लेस टू अनदर? नो. इन्फिनिटी इज ऑलवेज इन्फिनिटी. इट इज देअर. मी आकाशाला हलवून दाखवा बरं. आकाश हलवू शकता का तुम्ही? आकाश नाही हलवू शकत आपण. आकाशामध्ये हालचाल आहे असं आपल्याला जाणवतं. आकाशामध्ये हालचाल दिसेल तुम्हाला. परंतु आकाश स्वतः नाही हलत. हलूच नाही शकत. कारण की ते अनंत आहे. आपण अनंताला नाही हलवू शकत. ते अनंत म्हणजे मी आहे. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. तो मी आहे. खरा मी. तर हे जर आपल्याला कळलं, तर मग आत्तापर्यंत जे सांगितलं अमानित्वम, अदंभित्वम, हं, अहिंसा, क्षमा, आर्जव, त्यानंतर शौच, स्थैर्य आणि आत्मविनिग्रह, ह्या सगळ्या गोष्टी सहजपणे आपल्या जीवनातनं प्रगट होतील. त्यांच्यासाठी आपल्याला काही विशेष प्रयत्न नाही करावे लागणार. केव्हा? जर ज्ञान प्रस्थापित झालं असेल तर. आणि जर नसेल, तर मग ह्या दृष्टीने आपण साधना करण्याची आवश्यक. सो वी हॅव टू कीप वर्किंग टुवर्ड्स इट. सो ही जी सगळी लक्षणं भगवंतांनी दिलेली आहेत ना ज्ञानी पुरुषाची, ती लोकांच्या मध्ये आहेत किंवा नाही आपण बघायची काही गरज नाही. वी डोंट हॅव टू जज एनीबडी. वी डोंट हॅव टू इव्हॅल्युएट एनीबडी. वी हॅव टू लुक ॲट अवरसेल्व्हज फ्रॉम द व्ह्यू पॉइंट ऑफ दीज यार्डस्टिक्स. आपल्याला स्वतःला ह्या मोजपट्टीवर मोजून बघायचं, स्वतःला, इतरांना नाही. आणि मग आपल्याला लक्षात येईल की आपण किती दूर आहे. नाही, अशा प्रकारे जर आपण राहिलो तर फार बरं होईल. ह्याच्यानंतरचा श्लोक बघूया ना आपण आता. लेट अस सी. फायनली वी हॅव रिच्ड अनदर श्लोक इन अवर जर्नी. लेट मी गो इन टू. ऍक्च्युली ते सगळे श्लोक तर आपण एकदा बघून झालेले आहेत. त्यांच्या सगळ्यांचं आपण हे पण बघितलेलं आहे. काय म्हणतात, वी हॅव इव्हन सीन द ट्रान्सलेशन. त्यामुळे आपण ज्ञानेश्वरीमध्येच बघूया पलीकडे. कारण की त्यांचं आपण संस्कृत, मराठी हे सगळं ट्रान्सलेशन एका पूर्ण सिक्वेन्समध्ये बघितले. ते सगळे चारही श्लोक एका वेळेस. कारण की हे सगळे जे गुण आहेत, हे सगळे त्या ज्ञानी पुरुषाचे गुण आहेत. तर ते सांगण्यात येत आहेत. इंद्रियांच्या ठिकाणी वैराग्य, कर्माच्या विषयी अहंकाराचा अभाव, जन्म, मृत्यू, जरा, व्याधी यांच्या ठिकाणी दुःखाचं व दोषाचं अनिदर्शन, अनुदर्शन पाहिजे इथे.
तर इंद्रियांच्या ठिकाणी वैराग्य आणि कर्माच्या ठिकाणी अहंकाराचा अभाव आणि जन्म मृत्यू जरा व्याधी यांच्या ठिकाणी दुःखाचं आणि दोषाचं अनुदर्शन सारखं दर्शन होत राहणं. इंद्रियांच्या ठिकाणी वैराग्य म्हणजे इंद्रियांना आपण फक्त विषयांसोबत जेवढी गरज आहे तेवढंच वापरतोय. आणि ही जी जरा व्याधी वगैरे आहेत, जन्म मृत्यू जरा व्याधी, जन्म मृत्यू हे तर आपल्याला कळतं. जरा म्हणजे म्हातारं होणं आणि व्याधी म्हणजे आजारी होणं. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या दुःख देणाऱ्या आहेत. तर ह्यांच्याकडे लक्ष गेल्यानंतर आपल्याला ह्या दुःखदायी आहेत हे कळलं पाहिजे. तर अशा प्रकारे समजा आपण ज्ञानामध्ये स्थित असलो तर अशा प्रकारे सहज राहू ना. असं राहणं अपेक्षित आहे आपल्याला. तर ह्या श्लोकाबद्दल ज्ञानदेव महाराज काय म्हणतात बघूया. लेट अस शेअर. आणि विषयाविखी वैराग्याची निकी पुरवणी मानसिकी जिती आथी आणि विषयाच्या संबंधाने ज्याच्या मनात वैर चांगला जिवंत पुरवठा असतो. विषयाच्या संबंधाने ज्याच्या मनात वैर म्हणजे त्याला वैर म्हणण्यापेक्षा वैराग्य त्या विषयांविषयी आपल्याला समजा कुठल्याही प्रकारची आसक्ती नसली तर तशा प्रकारे आपण राहायला हवं किंवा तशा प्रकारे ज्ञानी मनुष्य राहतो असं ज्ञानदेव महाराज म्हणतात. वमिलिया अन्ना लाळ न घोटी जेवी रसना का अंग न सुये आलिंगना प्रेताचिया. ओकलेल्या अन्नाला बघून ज्याप्रमाणे जीभ लाळ घोटत नाही. समजा ओकलेलं अन्न असेल तर त्याच्याविषयी आपल्या मनात कुठल्याही प्रकारची इच्छा निर्माण नाही होणार. किंवा प्रेताला आलिंगन देण्याकरता कोणीही अंग पुढे करत नाही. आपण प्रेताला आलिंगन नाही देणार. आपण आलिंगन जिवंत माणसाला देऊ. विष खाणे नागवे जळत घरी न रिगवे व्याघ्र विवरा न वचवे वस्ती जेवी. जसं कोणालाही विष खावत नाही, जळत असलेल्या घरात प्रवेश करवत नाही आणि वाघाच्या दरीमध्ये वस्ती करायला जावत नाही. धडाडीत लोहरसी उडी न घालवे जैसी न करवे उशी अजगराची. रसरशी तापलेल्या लोखंडाच्या रसामध्ये जशी आपण उडी घालवत नाही, जशी आपल्याला उडी घालवत नाही किंवा अजगराची उशी करवत नाही. अजगराची उशी करून जर आपण झोपलो तर काय होईल की त्या अजगर आपल्याला गिळून टाकेल ना. हम्म. अर्जुना तेणे पाडे जयासी विषयवार्ता नावडे नेदी इंद्रियाचे नि तोंडे काहीच जावो. अर्जुना अर्जुना तितक्या मानाने ज्याला विषयांची गोष्ट आवडत नाही आणि जो इंद्रियांच्या द्वाराने मनाकडे कोणत्याच विषयाला जाऊ देत नाही. तर जर आपल्याला कळलं की बाहेर विषय म्हणजे हे अशा प्रकारचा धोका आहे तर आपण तिकडे जाणारच नाही ना. जयाचे मनी आलस्य देही अतिकार्ष्य शमदमी सौरस्य जयासी गा. ज्याच्या मनात विषय वासनेचा कंटाळा असतो, देहाच्या ठिकाणी रोडपणा असतो आणि यमदमाच्या ठिकाणी जो समरस झालेला असतो म्हणजे ते करण्यात त्याला आनंद वाटतो. विषयांबद्दल अजिबात आसक्ती नाही आहे. देहाच्या ठिकाणी रोडपणा आहे म्हणजे देह काही खूप स्थूल झालेला नाही. म्हणजे काय आहे की खूप जास्त अन्न आपण ग्रहण केलेलं नाही. आणि यमदमाच्या ठिकाणी जो समरस झालेला असतो त्याला यम करायला पण आवडतात आणि दम म्हणजे इंद्रियांचं दमन करायला पण आवडलेलं असतं. ते करण्यात त्याला आनंद वाटतो. तपोव्रतांचा मेळावा जयाच्या ठाई पांडवा युगात जया गावा आतू येता. अर्जुना, ज्याच्या ठिकाणी तपांची व व्रतांची गर्दी असते आणि ज्याला गावात येताना प्रलय काळाप्रमाणे संकट वाटतं. गावामध्ये म्हणजे समाजामध्ये किंवा सोसायटीमध्ये त्याला ना एकांतात राहायला आवडतं. तो स्वतः तप आणि व्रत अनेक करतो आणि त्याला खूप असं सोशली ऍक्टिव्ह राहायला आवडत नाही. बहु योगाभ्यासी हावं विजनाकडे धाव न साहे जो नाव संघाताचे.
योगाभ्यासाविषयी ज्याची अति उत्कट इच्छा असते आणि एकांतात राहण्यासंबंधाने ज्याच्या मनाची ओढ असते आणि जनसमुदायाचं ज्याला नावही सहन होत नाही. नाराचाची अंथुरणे पूय पंकी लोळणे तैसे लेखी भोगणे ऐही किंचे. बाणांच्या शय्येवर जसं निजणं किंवा पुवाच्या चिखलात जसं लोळणं तसे तो इहलोकीचे भोग भोगणे मानतो. म्हणजे जर आपल्याला जगामधल्या विषयांमध्ये रस असला तर आपण बाणाच्या शय्येवर झोपलेलो आहे. सो माय बेड इज फुल ऑफ पॉइंटेड ॲरोज. किंवा पूचा चिखल म्हणजे पू म्हणजे तुम्हाला माहिती आहे राईट, पस. त्या जखमेमध्ये जे होतं इट्स अ नॅस्टी मिक्सचर ऑफ बॅक्टेरिया, व्हाईट ब्लड सेल्स अँड ऑल द मेटाबॉलिक एक्सक्रिटरी प्रोडक्ट्स ऑफ ऑल दीज. तर ती जी वस्तू असते त्याच्या चिखलामध्ये आपण जर लोळलो तर कसं वाटेल. तर तसं ह्या जगामधल्या विषयांबद्दल या ज्ञानी माणसाला वाटतं. किंवा आपण टोकदार गादी असलेल्या शय्येवर झोपलेलो आहोत. अशा प्रकारे आपल्याला राहायचंय का? नाही, अजिबात नाही राहायचंय. ते का बरं असं वाटतं? कारण की हे खरं नाहीये हे माहिती असतं आणि ह्याच्यामध्ये जर अडकला माणूस तर मग तशा प्रकारे त्रास होऊ शकतो आपल्याला. आणि स्वर्गाते मानसे ऐकोनी मानी ऐसे कुहिले पिशित जैसे श्वानाचे का. स्वर्गाचे भोग ऐकून मनाने असे मानतो की ते जसे कुत्र्याचे मांस आहेत. तर स्वर्गाचे भोग जर आपण ऐकले तर त्याला असं वाटतं की हे कुत्र्याचं मांस आहे, म्हणजे आपण कधी खाऊ का ते? अजिबात नाही खाणार. ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे सभाग्य येणे ब्रह्मानंदा योग्य जीव होती. वर सांगितलेले विषयांविषयीचे वैराग्य हे आत्मप्राप्तीचं दैवच आहे. याच्यामुळे साधक ब्रह्माच्या आनंदाचा उपभोग घेण्यास लायक होतात. विषयांविषयींचं वैराग्य जे आहे ते आल्याशिवाय आपल्याला त्याच्या पलीकडे जाताच येणार नाही. ऐसा उभयभोगी त्रासू देखसी जेथ बहुवसू तेथ जाण रहिवासू ज्ञानाचा तू. जिथे असा ऐहिक आणि पारत्रिक भोगासंबंधाने अत्यंत कंटाळा तुला दिसेल तिथे ज्ञानाची वस्ती आहे असं समज. आणि सचाळाचिये परी इष्टापुरते करी परी केले पण शरीरी वसो नेदी. आणि सकाम पुरुषांप्रमाणे इष्टापुरत कर्मे करतो परंतु केल्याचा फुंज शरीरात राहू देत नाही. म्हणजे तो जे करण्याची गरज असते ते तो करतो परंतु करता भाव नाही ठेवत. वर्णाश्रम पोषके कर्मे नित्य नैमित्तिके तया माझी काही न ठके आचरता. वर्णाश्रम धर्माला पोषक अशी नित्य नैमित्तिक कर्म करत असताना त्यात काहीही राहत नाही. म्हणजे तो करेल सगळी नित्य कर्म परंतु ती कर्म मी करतोय अशी त्याची भावना नाही राहणार. परी हे मिया केले की हे माझे निसिद्धी गेले ऐसे नाही ठेवले वासने माझी. परंतु हे कर्म मी केलं अथवा माझ्यामुळे हे सिद्धीला गेलं असा अहंकार वासनेमध्ये ठेवला नाही. जैसे अवचितपणे वायुसी सर्वत्र विचरणे का निरभिमान उदय जणे सूर्याचे जैसे. ज्याप्रमाणे अहंकारा वाचून वायूचा सर्वत्र संचार असतो किंवा सूर्याचं उगवणं हे जसं निरभिमान असतं. का श्रुती स्वभावता बोले गंगा काजे विण चाले तैसे अवष्टंभहीन भले वर्तणे जयाचे. अथवा वेद जसे स्वभावतः बोलतात अथवा गंगा नदी जशी हेतू वाचून वाहते त्याचप्रमाणे अहंकारा वाचून ज्याचं चांगलं वागणं असतं तो स्वतः चांगला वागतो परंतु त्याला अहंकार नाही की मी चांगला वागतोय. ऋतुकाळी तरी फळती परी फळलो हे नेणती तया वृक्षाची ऐसी वृत्ती कर्मी सदा. वृक्षाला तर योग्य ऋतुकाळात फळं येतात परंतु आपल्याला फळं आली हे वृक्ष जाणत नाहीत. त्या वृक्षांप्रमाणे सर्व कर्मांमध्ये त्या पुरुषाच्या मनाची स्थिती नेहमी असते. एवं मनी कर्मी बोली जेथ अहंकारा उखी जाहली एकावळीची काढली दोरी जैसी.
ज्याप्रमाणे एक पदरी माळेची दोरी काढली असता तिचे मणी सगळे जसे गळून पडतात, त्याप्रमाणे मनातून, जिथे मनातून, कर्मातून आणि वाचेतून अहंकाराची हकालपट्टी होते. म्हणजे एखादी माळ समजा असली, त्याच्यामध्ये आतला जो दोरा आहे ना, तो एक पदरी असला, तर त्यातला समजा एक पदरी दोरा तो काढला, तर ते सगळे मणी विखरून जातील ना. समजा दुपदरी असला दोरा आतला, त्यातला एक पदर जर काढला तरी एक पदर आहे ना अजून, त्यामुळे मग ते माळ तशीच राहील. तर अशा प्रकारे कर्म, मन ह्याच्यातनं, सगळ्या ह्याच्यामधनं जेव्हा अहंकार चालला जातो ना, तेव्हा तिथे माळ राहतच नाही. ते सगळे मणी गळून पडतात. तर अशा प्रकारे निरहंकारी व्यक्तीच्या जीवनामध्ये तुम्हाला पावित्र्य जाणवेल. तिथे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा मीपणा नाही जाणवणार. हं. कर्मातून, मनातून आणि वाचेतून अहंकाराची हकालपट्टी होते. संबंधे वीण जैसी, अभ्रे असती आकाशी, देही कर्मे तैसी जयासी गा. ज्याप्रमाणे आकाशातील ढग आकाशात चिकटल्याशिवाय असतात, त्याप्रमाणे देहात झालेली जी त्याची कर्म, त्या कर्माच्या ठिकाणी त्याचा अहंकार असल्याशिवाय ती कर्मे असतात. कर्म होतात, परंतु त्या कर्माचा अहंकार नाही होत, किंवा कर्माचं फळ आपल्याला लेपत नाही. ठीक आहे. मद्यपा अंगीचे वस्त्र, लेपा हातीचे शस्त्र, बैलावरी शास्त्र बांधले आहे. मद्यपान केलेल्या मनुष्याला जशी आपल्या वस्त्राची आठवण नसते, किंवा चित्राच्या हातात दिलेल्या शस्त्राचं जसं चित्राला भान नसतं, किंवा बैलाच्या पाठीवर लादलेल्या शास्त्रांच्या पोथ्यांची त्याला जाणीव नसते, तया पाडे देही जया मी आहे हे सेची नाही, निरहंकारता पाही तया नाव. त्याचप्रमाणे ज्याला आपण देहामध्ये आहोत अशी आठवण नसते, त्याच्या त्या स्थितीला निरहंकारिता असं नाव आहे, असं समज. हे संपूर्ण जेथे दिसे तेथेची ज्ञान असे, ये विषयी अन्य अनारिसे बोलो नये. ही निरहंकारिता जिथे संपूर्ण दिसेल तिथे तिथेच ज्ञान आहे, याविषयी अन्यथा बोलू नये. आणि जन्म मृत्यू जरा दुःखे, व्याधी वार्धक्य कलुषे, तिये अंगा न येता देखे दुरुनी जो. आणि जन्म मृत्यू दुःख रोग जरा ही आणि पातके अंगावर आली नाहीत, तोच दुरून म्हणजे प्राप्त होण्या आधीपासूनच पाहतो. त्यांच्याकडे आपण लक्ष देणारच नाही. साधुकू विवसिया का उपसर्गो योगिया, पावे उणेया पुरेया वोथंबा जेवी. जसं ठेव्यावर असलेल्या पिशाच्याचा प्रतिबंध दूर करण्याविषयी साधक, म्हणजे मांत्रिक किंवा ठेवा काढणारा मनुष्य जसा दक्ष असतो, अथवा योगाभ्यास येणाऱ्या अडथळ्या संबंधाने योगी योगाभ्यासामध्ये असायला पाहिजे. योगाभ्यासात येणाऱ्या अडथळ्या संबंधाने योगी जसा दक्ष असतो, किंवा वाकडी तिकडी येऊ नये म्हणून गवंडी जसा आधीच ओळंब्यांची व्यवस्था करून ठेवतो. गवंडी म्हणजे कार्पेंटर. आता अमेरिकेत बघितलं तर मग ते 2x4 वगैरे असतात ते, तर त्यांची व्यवस्था करून ठेवतो. दॅट इज ओळंब्या. वैर जन्मांतरीचे, सर्पा मनोनी न वचे, तेवी अतीता जन्माचे, उणे वाहे जो. जसं सर्पाच्या मनातून जन्मजन्मांतरीचं वैर जात नाही, त्याप्रमाणे मागील जन्मातील दोष जो मनात बाळगतो, डोळा हरळ न विरे, घाई कोत न जिरे, तैसे काळीचे न विसरे, जन्म दुःख. डोळ्यात गेलेला खडा जसा विरघळत नाही, म्हणजे सारखा खूपच राहतो, किंवा जखमेत जसं शस्त्र जिरत नाही तर एकसारखं खूपच राहतं, त्याप्रमाणे जो मागील जन्माचं दुःख विसरत नाही. म्हणे पूर्यगते पूय गर्ते रिगाला, आहा मूत्ररंध्रे निघाला, कटारे कटारे मिया चाटीता कुच स्वेदू. तो म्हणतो, हाय हाय, मी कसा ह्या जन्मामुळे पुवाच्या खड्ड्यात शिरलो आणि मूत्रद्वाराने बाहेर निघालो. अरे रे, स्तनावरील घाम मी चाटला,
ऐसा ऐसईच्या ऐस ऐसिया परी जन्माचा कंटाळा धरी म्हणे आता ते मी न करी जेणे ऐसे होय. अशा प्रकारे याच्या पलीकडचे जे श्लोक म्हणण्याचे या पलीकडच्या ओव्या ज्या आहेत ना, त्या आपण पुढच्या वेळेसपासून घेऊ. आत्ता आपण 540 पर्यंत आलेलो आहे. सो विल ट्राय टू रिमेंबर दॅट. आणि मग ह्याच्यानंतर पुढच्या ओव्या पुढे सुरू करू. हं? आत्ता पुढचं थांबू इथे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. नमस्कार.